वंस अहो टेस्ट करा आणि सांगा ना कशी झाली आहे. थोडी काढता का यातली? मला एवढी नाही जाणार. अपर्णा खास दुधात बनवली आहे. हा आता तुला आठवत नाही म्हणून, पण घरात तुझ्यासारखी फेरणी कुणालाच बनवता येत नाही. सांग ना कशी झाली. आणि तुझी तब्येत लवकर बरी व्हायला पाहिजे ना. हा पण ते दीदे, अगं खायच्या आधी नको नको काय करती? अगं एकदा खाऊन तरी बघ. रुपाली ताई आणि माझी बायको पण भारी फिरणी बनवती बरं का. मा खारा तू काय सांग. मा कशी झाली फिरणी? ठीक आहे. दीदे, आज अचानक ऑफिसला काय काम होतं ग? अरे ते माझ्या अपघातात नेमकं काय घडलं ते त्या अधिकाऱ्यांना सांगायचं होतं. अपर्णा, पण हे तर सगळ्यांना माहितीच आहे ना. हा पण ते लेखी सांगावं लागतं ना. सरकारी काम म्हणजे माहितीये ना. हा आता एवढ्या सुट्ट्या पडलेत म्हटल्यावर इमर्जन्सी तर सांगायलाच लागेल ना. हा आता झालंय ना तुझं सगळं सांगून. चला म्हणजे आता 15 दिवस तरी तू कामाला जायचं नाही. का? नाही म्हणजे काम केलं पाहिजे ना मला. माझ्यामुळे शहरातल्या लोकांना अडचण नको. अहो वंस तुम्ही बरं असाल तर दुसऱ्यांची काळजी घ्याल ना. आता तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या. हो मा एकदा तुला सगळं आठवलं मग तू जा कामावर. हा पण काम नाही टाळता येणार आता. अपर्णा, अगं तुला अपघातात झालेल्या इजांचं मेडिकल सर्टिफिकेट दाखवली ना, तर सरकारी अधिकाऱ्यांना रजा मिळते. आणि घरच्यासारखी काळजी कोण घेणार आहे वंस तुमची. हे बघा तुम्ही चांगलं खा प्या आणि मग तुम्हाला जे काम करायचे ते करा. हा पाहिजे तर मी दाजींना यात लक्ष घालायला सांगतो, पण तू. माझं जरा डोकं दुखतंय. मी वर जाऊन पडू का? अगं तिथे पोटभर खाऊन तरी गेम मधनच कुठं चालली तू? नाही तुम्ही खाऊन घ्या. मी आराम करते थोडा वेळ प्लीज. अगं